नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 27 जानेवारी आणि आज आहे मंथली एक्सपायरी जानेवारी महिन्याची. आणि आजच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये बघू शकता थोडंसं आपल्याला चांगल्या प्रकारची उलाढाली पाहायला मिळत आहे. याच्या मागची मुख्य कारणं काय आणि मार्केटमध्ये आणखी कशा प्रकारचं मोमेंटम राहू शकते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिल्यांदा बघू शकता आपल्या पहिल्या एका मिनिटामध्ये मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं होतं. या लेवलपासून मार्केटने काय केलं होतं, डाऊन साईडला जबरदस्त सेलिंग प्रेशर दिलं. कुठल्या या लेवलपासून मार्केट जसंही ओपन झालं या लेवलपासून परफेक्टली लेवल कुठली आहे बघू शकता, 2500. या 2500च्या या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन मार्केटने जबरदस्त शार्प सेलिंग दिली, परंतु पुन्हा या लेवलपर्यंत आल्याच्या नंतर सपोर्ट घेतला. आता ही लेवल यासाठी एवढी महत्त्वाची का होती, या ठिकाणपासूनच का सपोर्ट घेतला होता याचं थोडं उत्तर तुम्हाला जेव्हा मी चार्ट छोटा करून दाखवेल तेव्हा दाखवते. सध्या या ठिकाणी बघू शकता हा सपोर्ट घेतला. हा सपोर्ट घेतल्यानंतर पुन्हा मार्केटने 2500ची लेवल या साईडला ब्रेक केली आणि पुन्हा 25200 पर्यंत जाऊन या ठिकाणी बघू शकता रजिस्टर घेतलेलं. आता याची सर्व म्हणजे आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटामध्ये पाहायला मिळेल, कारण सध्या जर आपल्याला एका रेंजमध्ये मोमेंटम होताना दिसून येत आहे. तर 2500 ते 25200 ठीक आहे. त्या 5000 ते 150च्या जवळपास समजा आपल्याला ट्रेड करताना दिसून आहे. 100-125 पॉईंटच्या रेंजमध्ये सध्या ट्रेड करत आहे. आता यामध्ये ऑप्शन चेनचा जो डाटा तयार झालेला आहे सध्याच्या कंडिशनला, हा बघणे खूप महत्त्वाचं आहे. हा डाटा खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ऑप्शन चेनचा डाटा दाखवते. त्या ऑप्शन चेनच्या डाटामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याला आज जे मोमेंटम पाहायला मिळत आहे तर कारण काय होतं. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता, हा चार्ट छोटा करून पहिल्यांदा तुम्हाला मी हे दाखवते की या ठिकाणपासून जो सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलेला आहे. थोडंसं टाईम फ्रेम आणखी मोठे करते जेणेकरून तुम्हाला चार्ट परफेक्टली दिसू शकेल. हे बघू शकता मार्केटमध्ये जेव्हा शार्प सेलिंग चालू झालं होतं या ठिकाणपर्यंत मार्केट आल्याच्या नंतर या ठिकाणपासून सपोर्ट घेऊन मार्केटने पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला होता या सपोर्टपाशी, आपल्या या सपोर्ट जाऊन. या सपोर्टनुसार मी लाईन या ठिकाणी ड्रॉ केली होती आणि या ठिकाणच बघू शकता मार्केटने सपोर्ट घेऊन अपसाईड चांगल्या प्रकारे 25,000च्या वरती सध्या सस्टेन राहण्यास समर्थ राहू राहिला. आता याचं महत्त्वाचं कारण काय होतं वरती सस्टेन राहण्याचं. या ठिकाणी पहिली गोष्ट होती पीसीआर आपला हा 0.6च्या सध्या जवळपास आहे आणि होता सकाळी. ठीक आहे. यानुसार मार्केटमध्ये काय या ठिकाणपासून सेलिंग कंटिन्यू पाहायला मिळत आहे आपली आणि 1 महिना झाला कंटिन्यू मार्केट आपल्या सेलिंगमध्ये आहे सध्या. तर त्यानुसार या ठिकाणपासून शॉर्ट कवरिंग आपल्याला थोडीशी तरी पॉसिबलच होती, अपेक्षित होती आणि त्या प्रकारे झालं सुद्धा. सर्वात पहिल्यांदा आपण ऑप्शन चेनचा डाटा बघू. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता ही ऑप्शन चेन. आता या ऑप्शन चेनमध्ये करंट मार्केट प्राइस चालू आहे सध्या आपली 2500. ही चालू आहे सध्या 2500. यानुसार आपल्याला मार्केटमध्ये जी रिकव्हरी पाहायला मिळाली सकाळी या 25,000च्या या लेवलपासून, या 25,000च्या या लेवलवर बघू शकता डाटा सध्या किती आहे, 2,73,00,000 आहे. त्यानंतर 25,950, त्यानंतर 25,900 या तिन्ही स्ट्राईक प्राईजवर बघू शकता डाटा कशा प्रकारे. हा डाटा एवढा इंटरेस्टिंग राहते बघणे चालू लाईव्ह मार्केटमध्ये. मी बऱ्याच वेळा सांगते तुम्हाला की लाईव्ह मार्केटमध्ये जे ऑप्शन चेन बघण्याची मजा आहे तुम्हाला ऑफ मार्केटच्या याच्यामध्ये डाटा समजून येणार नाही. आता हा जो या तिन्ही स्ट्राईक प्राईजवर जो डाटा आहे सध्या, हा यांनी काय केलं आहे, पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन केलेली आहे. ठीक आहे. यांना काय पाहिजे, मार्केटमध्ये तेजी झाली पाहिजे तेव्हा पुट ऑप्शनची किंमत कमी होईल. या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट जो 25,000च्या लेवलला 2,73,00,000 सध्या या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आणि त्यामध्ये 1,96,00,000 आज ॲड झालेला आहे. त्यानंतर 24,950 या ठिकाणी 1,30,00,000 त्यामध्ये 1,06,00,000 आज ॲड झाला आहे. 24,900वर 1,76,00,000 त्यामध्ये 1,19,00,000 आज. या तिन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारची पोझिशन तयार झाल्यामुळे मार्केटमध्ये काय चांगल्या प्रकारचा सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता सेम कंडिशनला 25,000च्या या लेवलपर्यंत बघू शकता, या लेवलवर डाटा एकदम फक्त 81,00,000 आहे. सकाळी जर बघितला 1,50,000चा डाटा होता. आणखी मी याच्या अगोदरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याच्यामधला डाटा बघा तुम्ही. त्याच्यामध्ये परफेक्टली 1.5 कोटीच्या जवळपास या ठिकाणी डाटा होता, 1,80,00,000 जवळपास, म्हणजे 2.25 कोटी जवळपास. या ठिकाणपर्यंत काय झालं आहे, मार्केटमध्ये रिकव्हरी मिळाल्यामुळे या ठिकाणची शॉर्ट कवरिंग झाली आहे. तर यांनी शॉर्ट कवरिंग काय केली, अरे यांना काय पाहिजे होती, मार्केटमध्ये मंदी पाहिजे होती, मार्केटमध्ये मंदी झाली. आता मंदी झाल्याच्या नंतर यांना काय प्रॉफिट झालेलं आहे निश्चितच मंदी, कारण यांना मंदी पाहिजे होती, मंदी झाली. तर त्यांच्या फेवरमध्ये मार्केट गेल्यामुळे मार्केटमध्ये काय होणार आहे, त्यांना चांगल्या प्रकारे प्रॉफिट होणार आहे. तर यांनी काय केलं, आपलं प्रॉफिट बुक केलं. म्हणजे यांनी जे काही शॉर्ट सेलच्या मार्फत पोझिशन तयार केल्या होत्या ह्या यांनी या ठिकाणी कव्हर केल्या. म्हणून मार्केटमध्ये काही या ठिकाणी तुम्हाला थोडीशी या सेलिंगचा प्रेशर कमी होताना दिसून आलं, त्यामुळे मार्केटचा अपसाईडला जाण्यासाठी रस्ता थोडासा मोकळा झाला. त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स होता आपला 25,100. 25,100वर सुद्धा मार्केटमध्ये या ठिकाणी 1,12,00,000ची पोझिशन आहे आणि या लेवलवर गेल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी पोझिशन कमी झाल्या, त्यामुळे मार्केट थोडंसं वर सस्टेन राहिलं.
परंतु 25,200च्या वरती मार्केट सस्टेन नाही राहिलं. याचं कारण काय, या ठिकाणी हायेस्ट डाटा आहे तो 1,86,00,000 लाखाचा आहे. त्यानंतर 25,300 हा 1,83,00,000 लाखाचा आहे. आणि ह्या दोन्हीही लेवल चांगल्या प्रकारे सायकोलॉजिकल थोडंसं सेलिंग लेवल तयार झालेलं आहे. ह्या सायकोलॉजिकल चांगल्या प्रकारचे एक सेलिंग झोन तयार झालेला आहे. स्ट्रॉंग रेजिस्टन्स ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी मार्केट जास्त वेळपर्यंत सस्टेन नाही राहू शकलं. आणि त्याच याचा काय झालं, या ठिकाणपासून ज्यांनी तेजीच्या पोझिशन घेतल्या होत्या यांनी थोडंसं प्रॉफिट बुक करून थोड्याशा पोझिशन हलक्या केल्या. त्यामुळे मार्केट आता सध्या 25,000 ते 25,200 या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे 25,050च्या जवळपास जसंही मार्केट सपोर्ट घेईल, 25,150 180 या जवळपास गेलं मार्केट काय घेणार आहे, रजिस्टन्स घेऊन पुन्हा मंदीकडे येईल. असं आज सध्या एक्सपायरीचं मोमेंटम मला या ऑप्शन चेन डाटावरून दिसून येतं. ठीक आहे. तर थोडंसं आणखी आता चार्टवर बघू. आता चार्टमध्ये बघू शकता ही लेवल मी तुम्हाला जे सांगितलं की 25,050 ही एक सपोर्ट लेवल राहणार, 25,150 ही रेजिस्टन्स लेवल राहणार आहे. ठीक आहे. तर हा स्ट्रॉंगली सेलिंग झोन तयार झालेला आहे. कुठला, 25,300चा. 25,300च्या लेवलवरती काय, ही लेवल थोडीशी स्ट्रॉंगली सेलिंग झोन तयार झालेली आहे. त्यानंतर 25,200 सुद्धा रेजिस्टन्स झोन तयार झालेली आहे. आणि हा 25,001 सपोर्ट तयार झालेला आहे. कारण मार्केट या ठिकाणपासून पुन्हा ऑफसेट जाण्याचा प्रयत्न करत आहे पुन्हा त्या ठिकाणी. म्हणजे थोडंसं या ठिकाणी अशा प्रकारचं मोमेंटम मला दिसून येत आहे. आता सर्वात जास्त सेलिंग आपल्याला कधी पाहायला मिळेल, हा जो या ठिकाणचा सपोर्ट आहे, या दोन्हीही कॅन्डलचा ही लेवल म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला सांगतो की 25,900 24,900च्या डाऊन साईडला जसंही मार्केट येईल, मला मार्केटची खालची रेंज एकदम मोकळी पाहायला मिळेल. म्हणजे चांगल्या प्रकारे खाली मार्केट डाऊन साईड जाताना दिसून येईल. कारण वरती जसंही जाईल मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर तुम्हाला कंटिन्यू पाहायला मिळेल. वरच्या लेवलवर तुम्हाला सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहील, एवढं लक्षात ठेवा. हे थोडीशी जी रिकव्हरी आलेली आहे ही फ्रेश बाईंगमुळे नाही आली आहे. फक्त याच्यामध्ये एकच फायदा झाला, या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग आले आहे. कारण या ठिकाणपासून मंदीच्या पोझिशन तयार झाल्या आहे. मंथली एक्सपायरी असल्यामुळे ह्या पोझिशन या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग झाली. त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं तुम्हाला अपसाईडला मोमेंटम मिळालं. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये तेजीचं कुठल्याही प्रकारचं सध्या तरी सेंटिमेंट मला दिसून आलेलं नाही आहे. कारण जे काही सध्या ग्लोबल मार्केटचे सेंटिमेंट होते मंदीसाठी, जे काही कारणं होते तर ते आणखी तशाच प्रकारे राहिलेले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईडला गेल्याच्या नंतर मार्केट मंदीकडे येतानाच नेहमी पाहायला मिळेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणखी मार्केट मला थोडंसं मोठ्या टाईम फ्रेममध्ये दाखवते. आता हे सध्या आपण 30 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आहे. थोडंसं वन डेच्या टाईम फ्रेममध्ये दाखवतो तुम्हाला वन डेमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे आणि त्यानंतर वीकलीमध्ये दाखवतो. आता वन डेनुसार थोडीशी मी ट्रेंड लाईन बाजूला करते. आता वन डेनुसार बघू शकता ही वन डेची टाईम फ्रेम आहे सध्या कॅन्डल. आणि या ठिकाणी ह्या ज्या कॅन्डल्स आहे सध्या त्या दोनची कॅन्डल बनले आहे. बघू शकता हे डोजी कॅन्डल बनलेले आहे. ही जी तयार झाली होती ही डोजी या ठिकाणी म्हणू शकतो आपण सपोर्टच्या ठिकाणी. मार्केटमध्ये त्या या ठिकाणपासून रिकव्हरी यायला पाहिजे होती, परंतु काय झालं, पुन्हा अपसाईडला गेलं, परंतु पुन्हा सेलिंग प्रेशर. आता ही जी एवढी मोठी रेड कॅन्डल तुम्हाला दिसत आहे, फुल बेरिश कॅन्डल, या ठिकाणी समजू शकते की आपल्याला फुल या ठिकाणी म्हणजे 25,200 आणि 25,300 हे फुल सप्लाय झोन आहे. या ठिकाणी स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. या ठिकाणी स्ट्रॉंगली रेजिस्टन्स सेलिंगच्या पोझिशन तयार झाल्या आहे. आता महत्त्वाचं काय, मार्केटने उद्या जर गॅप डाऊन दिलं किंवा आज सुद्धा कोण्या कारणामुळे जर ही 25,000ची लेवल जर या ठिकाणी अशा प्रकारे जर ब्रेक केली आणि या लेवलच्या खाली जर गेलं तर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे रस्ता मोकळा आहे खाली. तुम्हाला सध्या या ठिकाणी थोडंसं तुम्हाला थोडीशी एक गोष्ट वेगळी वाटत असेल थोडीशी, परंतु ॲक्च्युअलमध्ये जर बघितला तर हा चार्ट तुम्हाला आणखी थोडा छोटा करून दाखवते मी. तर या ठिकाणी तुम्हाला रस्ता दाखवते डाऊन साईडला किती. कारण 2024च्या मंदीनुसार मार्केटमध्ये आपल्याला 3,000 पॉईंटची आणखी सुद्धा मंदी बाकी आहे. ही मंदी बाकी आहे, 3,000 पॉईंटची आणखी मंदी बाकी आहे. ठीक आहे. यानुसार बघू शकता ही लेवल जर या साईडला डाऊन साईडला जर ब्रेक झाली, मला समोरचा सपोर्ट आहे 24,700चा. हे या लेवलपर्यंत म्हणजे आणखी या ठिकाणपासून 300 ही लेवल तुटल्याच्या नंतर 24,300 पर्यंत. म्हणजे फक्त सध्याच्या कंडिशनला ह्या दोन सपोर्टच्या रेंज दिसत आहे. आणि सध्या या कंडिशनला जर बघितलं तर आज थोडीशी शक्यता ह्या रेंज तोडण्याची थोडीशी शक्यता मला कमी वाटते, परंतु रेंज तोडेलच. समोर या ठिकाणी थोडीशी दाट शक्यता वाटत आहे. कारण मार्केट या ट्रेंड लाईनच्या डाऊन साईडला सध्या सस्टेन होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कारण मार्केटमध्ये तशा प्रकारचं तुम्ही बघू शकता ना, ट्रेंड लाईनच्या वरती जो काही ट्रेंड लाईनचा एक सपोर्ट घेऊन मार्केटने वरती सस्टेन राहायला पाहिजे होतं, नाही उराला. आणि या हिशोबाने जर बघितलं वन डेच्या टाईम फ्रेमनुसार मार्केटमध्ये सेलिंग पॅटर्न सध्या कंटिन्यू आहे ना. कारण ही बघू शकता जी कॅन्डल्स आहे या कॅन्डलच्या नंतर स्ट्रॉंगली सेलिंग झोन कॅन्डल दिली आहे. आता थोडंसं रिट्रेस होत आहे. आणखी पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे जर कॅन्डल दिली वन डेमधली, मार्केट पुन्हा डाऊन साईडच्या
कंटिन्यू दिसेल तुम्हाला. अशा प्रकारचं मोमेंटम सध्या आपल्याला आजच्या मार्केटच्या बिहेवियरवरून दिसत आहे. आता थोडंसं अदर इंडेक्समध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारच्या लेवल्स आपल्याला पाहायला मिळते. हे चाललं निफ्टीमध्ये सध्या. आता बँक निफ्टीचा थोडासा डाटा बघूया. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळतं. बँक निफ्टी सुद्धा 1 डे टाइम फ्रेमच्या कॅन्डल्स टाइम फ्रेममध्ये सध्या कॅन्डल्स आहेत या. तर आज थोडीशी रिकव्हरी पाहायला मिळेल, कारण या ठिकाणपासून कंटिन्यू बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर होतं आणि ही लेवल तोडल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा 57,500 पर्यंत आपल्याला डाऊन साईडला टार्गेट या ठिकाणपर्यंत पाहायला मिळेल. ही लेवल आता आज तर थोडीशी तुम्हाला मार्केट थोडंसं स्टेबल राहिलं असेल, कारण डाऊन साईडला आल्याच्या नंतर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगचा सपोर्ट थोडासा पाहायला मिळतं, कारण एका महिन्यापासून कंटिन्यू मार्केट सेलिंगमध्ये असल्यामुळे. त्यानंतर मेटल आता मेटल सेक्टर ऑलरेडी चांगल्या प्रकारची तेजीमध्ये आहे, त्यामुळे मेटल सेक्टरमध्ये तुम्हाला तेजी पाहायलाच मिळेल. कारण जे काही ग्लोबल मार्केटचे सध्या सेंटिमेंट आहे त्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, क्रूड आणि झिंक या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारच्या अपसाईडला पाहायला मिळेल. त्यामुळे मेटल सेक्टर तुम्हाला पॉझिटिव्ह पाहायला मिळेल. त्यानंतर IT सेक्टर कुठे ना कुठे थोडंसं आपल्याला स्टेबल होताना या ठिकाणी दिसून येतं. IT सेक्टर जर बघितलं, IT सेक्टर आपल्याला चांगल्या प्रकारे होल्ड करताना या ठिकाणी पोझिशन दिसून येत आहे. आज सुद्धा त्यामध्ये रिकव्हरी पाहायला मिळालेली आहे. नंतर रिलायन्स मार्केटचं सेंटिमेंट पूर्ण बिघडणार आहे. या ठिकाणी सध्या जो होल्ड केलेला आहे, पण मार्केट या ठिकाणी रिलायन्स ब्रेक जर केला तर तुम्हाला पूर्ण 1200च्या 1100च्या लेवलपर्यंत पाहायला मिळेल. ठीक आहे. या प्रकारचं सध्या मोमेंटम दिसून येत आहे. सेन्सेक्स सुद्धा हे फक्त आता जे काही सध्या मार्केट स्टेबल झालेलं आहे हे फक्त शॉर्ट कव्हरिंगमुळे झालेलं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर सध्या बघू शकता या कॅन्डल्समध्ये मार्केट एक दोजी कॅन्डल्स तुम्हाला बनवताना या ठिकाणी दिसतात. हे या ठिकाणी महत्त्वाचं. विक्स चांगल्या प्रकारे वाढत चाललेला आहे. विक्स वाढला म्हणजे काय, मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढत चालली. आता विक्स बघू शकता तुम्ही पुन्हा आपल्या व्होलॅटिलिटीच्या लेवलला म्हणजे चांगल्या प्रकारे आता व्होलॅटिलिटी वाढत चालली, कारण आता थोडंसं बजेट जवळ आलं त्याच्यामुळे सुद्धा मार्केटच्या हालचाली थोड्याशा चेंज झालेल्या आहेत. त्यामुळे प्रकारचं मोमेंटम तुम्हाला दिसून येतं. विक्स वाढला म्हणजे काय, मार्केटमधली व्होलॅटिलिटी म्हणजे रोजचं जे काही इंट्राडेमधलं मोमेंटम आहे ती तुम्हाला वाढलेलं दिसेल. अशा प्रकारचं मोमेंटम आहे मित्रांनो. बघूया आता आज आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम मिळते आणि येत्या दिवसामध्ये भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. काळजी घ्या. भेटू.